हाय गाईज, गुड मॉर्निंग. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मग आज मी कुठे चालले आहे बघूया. चला तर माझ्या माहेरी भेटू बरं. मी खूप टायमानंतर म्हणजे 8 वर्षानंतर मी माझ्या गावाकडे चालली होती, जिथे मी लहानपणाची मोठी झालेली आहे 7वीपर्यंत. तर मी खूप इच्छुक होते का तिकडे फिरण्यासाठी. तर बघा, चला कंटिन्यू ब्लॉग करा, तुम्हाला कळेल हळूहळू पुढे. तर आम्ही सकाळी सकाळी चाललेलो होतो इकडनं ट्रेनचा वेट करत होतो. तर ट्रेनला उशीर होता. चला दाखवते तुम्हाला. कोल्हापूरवरनं लोकल बस पकडून आम्ही कल्याणला पोहोचलो. कल्याणला पोहोचल्यानंतर ट्रेनचा वेट केला, तोपर्यंत लोकलचा एन्जॉय घेतला. आता आम्ही उतरलो आहे आमच्या जुन्या स्टेशनला. येस, माझ्या आत्याची पोरगी तिच्या नवऱ्याला सांगते ती पोहोचली म्हणून. मी हे आमचं खूप जुनी आठवण आहे या स्टेशनची माझी. कशी बोलू राहिली बघा. इथं आत्ता सोडलं दाजीने, तरी ती लगेचच फोन करून सांगते 10 मिनिटातच पोहोचलो म्हणून. लगेचच तिला 5 मिनिटात बी करमे ना. बघा, आमचे दाजी आणि नाना माझे काका मला घ्यायला आलेले. हे जे गाव आहे तिथे मी लहान होते त्यावेळेस भाजी विकायला यायची, पायी यायची. पण आता तो रस्ता बंद असल्यामुळे आम्ही पूर्ण गावातनं चक्कर मारून तितकं लांब चाललो आहे. इथे या कुंदेवाडीच्या बी म्हणजे फार साऱ्या आठवणी. बघा तुम्ही, आम्ही घर आमचं खूप जवळ इथून नदीतून, पण आम्हाला इतकं लांबून जायचं तर किती उशीर लागतंय तुम्ही विचार करू शकता. चला जाऊ द्या, जे का असे ना तिथून प्रॉब्लेम होते म्हणून आम्ही इकडनं पूर्ण राऊंड मारून चाललेलो होतो. प्रॉब्लेम नसते तर आम्ही नदीतूनच गेलो असतो. जाऊ द्या, चला कंटिन्यू ब्लॉग. ही आमच्या गावची कादवा नदी आहे. हिला इतकं पाणी येतं पूर आल्यावर की विचारू नका. फार जुनी नदी आहे. फार भारी वाटते नदी. आपलं गाव, लहानपणीचं गाव वगैरे बघून मज्जाच वेगळी असते नाही का. तुम्ही माझ्या गावचा आनंद माझ्या चेहऱ्यावर बघू शकता. मला किती भारी वाटतंय बा, विचारूच नका. फायनली आम्ही पोचण्यात आहो. हे माझं लहानपणीचं गाव आहे, जिथून आता मी एंट्री करून आहे. तिथून इकडे चिंचाचे झाडं आहे. आमची जिकडे शेती बी आहे. फायनली तिकडे बी एक चिंचेचा बाग आहे. चला तर तुम्हाला दाखवते. कोणाचं घर बांधते ते? मंदिर आहे झाडांच्या पाठीमागे. इथे आम्ही लहानपणी खेळायचो या मंदिरात. ज्यावेळेस आम्ही गावात राहत होतो. इथं महादेवाचं मंदिर आहे. फार छान आहे आणि फार जुनं मंदिर आहे, पण एकदम सुंदर आहे आणि एकदम छान मूर्ती वगैरे. फायनली मी माझ्या लहानपणीच्या गावात पोहोचले आहे. तर मी शब्दात बी सांगू नाही शकत मला किती भारी वाटत असं, कारण की लग्नाच्या 7 वर्षानंतर मी तिथं गेली त्या गावाकडे. याच्या आधी बी मी जाते माहेरी माझ्या, पण ते माझं माहेर सिन्नरला आहे. पण हे लहानपणीचं गाव जिकडे आमची शेती वगैरे आहे ते तिकडे पिंपरी. पण त्याला सोलरच म्हणतात. आता ते गाव होतं. पहिले आम्ही गावात राहत होतो, पण मग काही वर्षानंतर आम्ही परत मळ्यात राहायला गेलो. आता आम्ही गावातनं मळ्यात चाललो. गावातलं घर तर पाडलेलं आहे. तुम्ही बघू शकता. फायनली आता आम्ही घरी पोहोचलो आहे. चला तर घरच्यांचं रिॲक्शन दाखवते तुम्हाला मी आम्ही आल्याची. ट्रेन कसं ट्रेन नको गरम खाली. काय म्हणे आम्ही सांगितलं तुला कर म्हणून. बाबो आता नाही आले. चांगले तळग मम्मीची पोळी ना पापड घे. पोळी पण छान आलेली. गुलांना करायचं का रेसिपी ब्लॉग. पापड, खिचडी, चपाती, शेवभाजी आजचा आमचा आहे मेनू.
आणि मी आणलं आहे श्रीखंड. तुम्ही पण या. बाय. एक मोबाईल आता पोळी बघू नये का थोडी लय पोळी आणि पापड मध्ये कॉम्पिटिशन चालू होतं. आणि हा काय पापड. भाजी 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 काय भाजी शेव टाकू ते अरे काही नाही टाकायची त्याच्यात. नाही का बाई नाही टाकली. हा हो हो बनतंय वाटतं. चालू आहे ना चालू आहे. बघा आमच्या घराच्या किती जवळून ट्रेन जाते. हे बघा इकडे भांडे धुण्याचं काम चालू आहे. ते तिकडं तोंड धुवू राहिले कारण की इकडे गरम होऊ राहिलं पण हवा पण फार आहे. तरी पण आमच्या आत्याने असा पोछा मारून आलाय त्यामुळे त्यांनी जरा जास्त पोछा मारतात तसा टावेल किट मध्ये फेकून दिला. यस म्हणे यस जाऊ द्या. हे बघा ट्रेन संपली गेली ट्रेन. आमच्या घराच्या बॅक साईडचं नेचर आहे. सध्या वावर खाली झाले पण जाऊ द्या. ही दीदी बघा कशी हसते. आत्याची मुलगी आहे जी मी माझ्या सिस्टरला बोलते म्हणून तिला हसू येऊ राहिले. बघा ती कशी खिली हसू राहिली. खरं नाही जाऊ द्या. चला घसू द्या यांना भांडी. चला दुसरीकडे बघूया आपण कोण काय करतोय ते. अगं ते नाही का आपल्या ट्रक जातं बघ ना ते बघ ते पिंक कलरची ते आपल्या ब्रिजवर. बघा गाईज राहिलेले पाहुणे येऊन गेले. माझ्या काही बहिणी आणि दाजी राहिले होते. सैराट झालं जी. हे आमच्या गावातलं मंदिर आहे जिथे मी लहानपणी हरिपाठाला यायची. हे जे अंगण आहे ना इथे लग्न पण होते गावातले. काही जण तिथे लग्न पण करतात. पण फार काही आठवणी या मंदिरांपासून. माझ्या मामाचं पत्र हरवलं. मामाचं पत्र हरवलं. माझ्या मामाचं पत्र हरवलं. मामाचं पत्र हरवलं. माझ्या मामाचं पत्र हरवलं.
माझ्या मामाचं पत्र हरवलं. माझ्या मामाचं पत्र हरवलं. मामाचं पत्र माझ्या मामाचं पत्र हरवलं. माझ्या मामाचं पत्र हरवलं. माझ्या मामाचं पत्र हरवलं. माझ्या मामाचं पत्र हरवलं. ही माझी लहानपणीची शाळा आहे जिथे मी 1ली ते 4थीपर्यंत शिकली आहे. थोडं त्यांनी चेंज केलं आहे शाळेत, पण फारच छान आहे. तुम्ही चला जाऊ दे. आमचा जो बी एन्जॉय होता तो पूर्ण झालेला आहे. आम्ही फार धमाल वगैरे केली. फायनली आता काही व्हिडिओ मी नाही रेकॉर्ड केले, कारण की आम्हाला फोटो रील बनवतानाच व्हिडिओचा टाईम चालला गेला, सॉरी. तर जितके मला जमलं तितकं मी रेकॉर्ड केलं. आता हा जो ब्रिज आहे जिथून मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, आम्ही ह्या नदीतनं पहिले क्रॉस करायचो. गाडी वगैरे सर्व जायचं. आता पण काही खड्डे झाल्यामुळे तिथून गाड्या वगैरे काही जात नाही. तर हे जुने आठवणी माझ्या त्या पण फार खूप. तर आज आम्ही बोललो होतो की इथूनच पायी जाणार, म्हणून आम्ही इथूनच पायी गेलो आजवरती. माझे काका आले होते तसे सोडवायला, पण आम्ही बॅगा त्यांच्यासोबत देऊन आम्ही पायी चालला गेलो. तर बघा तुम्ही ते गावचा ब्रिज आणि नदी आठवणी. चला तर फायनली रिटर्न घरी जाण्याचा टाईम झालेला आहे. फार एन्जॉय केला आम्ही 2 दिवस. कुठे कसं चाललं गेलं काही समजलं नाही, पण फार मजा आली. नेक्स्ट टाईम आम्ही परत इथे येण्याचा प्लॅन करू आणि तो पूर्ण दिवस आम्ही तिकडे चिचीच्या बागेत घालू जिथे आम्ही मामाचं पत्र. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.